नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेतातील पिकांचे अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाले असेल आणि तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तुमच्या शेतातील पिकांचा विमा काढलेला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी अपडेट जाणून घेणार आहोत, जिचा तुम्हाला तुमच्या पिकांच्या नुकसान भरपाई मिळवण्यासाठी खूप फायदा होणार आहे। मित्रांनो, मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपीटमुळे राज्यातील अकोला, पुणे, नंदुरबार, परभणी, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, जालना, जळगाव, पालघर, वाशिम, धुळे, बीड, ठाणे, रत्नागिरी, नांदेड, गडचिरोली, सातारा, सिंधुदुर्ग या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास 5 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे। नुकसानीचे पंचनामे हे सुरू असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत शासनाकडून केली जाणार आहे। अवकाळी पाऊस आणि गारपीटने मोठ्या प्रमाणात रब्बीतील गहू, ज्वारी, कापूस, कांदा, द्राक्षे, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, हरभरा इत्यादी पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे। आणि कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जर शेती पिकांचे नुकसान झालेले असेल आणि जर तुम्ही त्या पिकांचा नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी पीक विमा काढलेला असेल तर तुम्हाला पीक विमा कंपनीकडून नुकसानीची टक्केवारीनुसार पिकांची नुकसान भरपाई ही मिळत असते। परंतु मित्रांनो, फक्त आपल्याला पिकांचे नुकसान झालेले आहे आणि आपण पीक विमा काढलेला आहे म्हणून आपल्याला नुकसान भरपाई मिळते असे नाही। पिकांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी फक्त एवढेच पुरेसे नाहीये, अजूनही बऱ्याचशा गोष्टी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक आहेत। जसे की पहिले तर आपल्या शेतातील पिकांचे नुकसान हे 33% व त्यापेक्षा जास्त झालेले पाहिजे, तर कुठे बऱ्यापैकी रक्कम आपल्याला मिळत असते। दुसरे म्हणजे आपल्याला पिकांचा विमा काढणे हे आवश्यक आहे। त्यानंतर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नुकसानीची माहिती 72 तासाच्या आत विमा कंपनींना कळवावी लागते। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, ज्या पिकांचा आपण पीक विमा काढलेला असेल त्याच पिकांची नोंद तुमच्या सातबाऱ्यावरती असणे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे, ज्याला आपण पीक पाहणी असे सुद्धा म्हणतो। पीक पाहणी करणे हे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो। शेतात जे पीक आहे त्या पिकांचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे त्याच पिकांची नोंद सातबाऱ्यावरती असणे गरजेचे आहे। शेतात जे पीक आहे, ज्या पिकांचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे त्याच पिकाची नोंद तुमच्या सातबाऱ्यावरती असणे हे तेवढेच गरजेचे आहे। शेतात कापूस असेल तर उतारावरती सुद्धा तुम्हाला कापसाचीच पीक पाहणी करणे हे आवश्यक आहे। सोयाबीन असेल तर सोयाबीन पिकाचीच नोंद तुमच्या उतारावरती असली पाहिजे। बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा न मिळण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे मित्रांनो। बऱ्याच वेळा शेतकरी सर्व काही करतात परंतु पीक पाहणी करत नाहीत, त्यामुळे त्यांना पीक विमा मिळण्यास अडचणी निर्माण होत असतात। आपल्या शेतात पिकांचे नुकसान झाले आहे, पीक विमा सुद्धा काढलेला आहे, नुकसानीची तक्रार सुद्धा केलेली आहे, परंतु पीक पाहणी करायची राहिली तरी पीक विमा म्हणजेच नुकसान भरपाई मिळण्यास अडचण येते। म्हणून शेतकऱ्यांनी कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेती पिकांचे नुकसान झाले आणि तुम्हाला त्या नुकसानीची भरपाई सहज मिळवायची असेल तर पीक विमा काढण्याबरोबरच आपल्याला शेतातील पिकांची नोंद आपल्या सातबाऱ्यावरती करून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। याचे अनेक फायदे होतात मित्रांनो। पीक पाहणी करणे हे अगदी सोपे आहे। आता शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद आपल्या उतारावरती करू शकतात। त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही पीक पाहणी करू शकतात। ही पीक पाहणी व्हर्जन 2.0 ही मोबाईल ॲप डाउनलोड करून तुम्ही स्वतः तुमची पीक पाहणी शेतात जाऊन करू शकतात मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला जर पिकांच्या नुकसानीची मदत विना अडचणीने मिळवायची असेल तर पीक विमा काढण्याबरोबरच तुम्हाला तुमच्या शेतातील पिकांची नोंद ही तुमच्या सातबाऱ्यावरती करणे म्हणजेच तुमची पीक पाहणी करून घेणे हे खूप आवश्यक आहे मित्रांनो। तर अशा प्रकारची छोटीशी अपडेट मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो। तर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।